चिखलीमधल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि हत्या प्रकरणाची आज 10वी सुनावणी आहे। आरोपींकडून निर्दोष मुक्ततेकरता आता न्यायालयात अर्ज दाखल आहेत। सरकारी वकील उज्ज्वल निकम न्यायालयात उपस्थित झाले। देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत किती आणि कधी सुनावण्या झाल्यात नजर टाकूया। पहिली सुनावणी 1 मार्चला केज न्यायालयात पार पडली। त्यानंतर दुसरी सुनावणी 12 मार्चला झाली। तिसरी सुनावणी 26 मार्चला बीड जिल्हा सत्र न्यायालयात पार पडली। चौथी सुनावणी 10 एप्रिलला जिल्हा सत्र न्यायालयातच झाली। पाचवी सुनावणी 19 एप्रिलला देखील त्याच ठिकाणी पार पडली। सहावी सुनावणी 3 जूनला जिल्हा सत्र न्यायालयात पार पडली। सातवी सुनावणी 17 जूनला पार पडली। तर आठवी सुनावणी 24 जूनला जिल्हा सत्र न्यायालयात पार पडली। नववी सुनावणी 7 जुलैला झाली। तर 10वी सुनावणी आज होतीये। संतोष अण्णा देशमुख यांची ज्यावेळेस हत्या झाली, ज्यांनी कट रचला, ज्यांनी खंडणीतून सुरुवात झालेली ही घटना खुनापर्यंत नेली, ह्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा होणं हे पहिल्या दिवसापासून अपेक्षित आहे आणि तेच आज आम्हाला अपेक्षा आहे आणि तसंच झालं पाहिजे आणि होईल तसं। जे न्यायप्रविष्ट ज्या काही गोष्टी आहेत त्यावर अगोदर बोलणं उचित नसतं, परंतु आमची अपेक्षा ही आहे की आम्हाला ह्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।